मुलांनो, तुम्ही कधी असे पाहिले आहे की तुम्ही स्थिर स्थितीत असाल पण तुमच्या शरीरात काही हालचाल होत आहे? नवल नाही का? होय, आपण जरी हालचाल करत नसतो आणि स्थिर असलो तरी शरीरात काही हालचाल होत असते, जसे श्वास घेणे, रक्ताची हालचाल, अन्नाची हालचाल आणि डोळे मिचकावणे इत्यादी. या विषयातील कंकाल प्रणाली, त्यांची कार्ये आणि स्नायूंच्या प्रकाराबद्दल तपशीलवार माहिती घेऊया. वर्ग 8वी मधील जीवशास्त्र भाग 2, प्राण्यांमधील हालचाली. आपल्या शरीरात अशा अनेक हालचाली होत असतात. पूर्णपणे शांत बसा आणि तुमच्या शरीरातील हालचालींचे निरीक्षण करा. तुम्ही वेळोवेळी डोळे मिचकावत असाल. श्वास घेताना तुमच्या शरीरात हालचाली होतील. तुम्ही एकाच ठिकाणी असताना तुमच्या शरीराचे वेगवेगळे भाग हलतात. प्राणी एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जातात याचे वेगवेगळे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, गाय चालण्यासाठी पाय वापरते, साप आपले संपूर्ण शरीर सरकवण्यासाठी किंवा रांगण्यासाठी वापरतो, पक्षी उडण्यासाठी पंख वापरतो, मासा पोहण्यासाठी पंख वापरतो आणि माणूस चालण्यासाठी पाय वापरतो. चालणे, रांगणे, उडणे आणि पोहणे हे केवळ काही मार्ग आहेत ज्याद्वारे प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास तयार असाल. वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचालींबद्दल. हालचाल आणि लोकोमोशनमध्ये फरक काय? हालचालींचे प्रकार आठवा. मानवी शरीर आणि त्यांच्या हालचालींबद्दल जाणून घ्या. सांध्यांचे महत्त्व आणि प्रकार सारांशित करा. महत्त्वाचे शब्द: लोकोमोशन, स्वैच्छिक चळवळ, अनैच्छिक हालचाल, परिशिष्ट, चिटिन, ग्लाइडिंग, फडफडणे, स्लिथरिंग हालचाल, सांगडा,
अमिबॉइड चळवळ, सिलेरी चळवळ, मस्क्युलोस्केलेटल प्रणाली, अचल सांधे, बॉल आणि सॉकेट संयुक्त, सायनोव्हियल संयुक्त, संधिवात, प्राण्यांच्या हालचालींवरील संकल्पना नकाशा पाहूया. हालचाल आणि लोकोमोशन. जरी हालचाल आणि लोकोमोशन दोन्ही समान वाटत असले तरी त्यांच्या अर्थामध्ये दोन संज्ञांमध्ये काही मनोरंजक फरक आहेत. हालचालीची व्याख्या सामान्यतः शरीराच्या एक किंवा अधिक भागांद्वारे ठिकाण किंवा स्थिती बदलण्याची क्रिया म्हणून केली जातात. शरीराच्या विविध भागांमध्ये रक्त पंप करण्यासाठी आवश्यक कार्य करण्यासाठी हालचाली मदत करतात. हालचाल ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही असू शकते. उदाहरणार्थ, चालणे ही ऐच्छिक हालचाल आहे, तर श्वास घेणे ही एक अनैच्छिक हालचाल आहे. एखाद्या जीवाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होण्याला लोकोमोशन असे म्हणतात. लोकोमोशन एखाद्या जीवाला अन्न शोधण्यास, कठोर हवामान टाळण्यास आणि त्यांच्या शिकारीपासून वाचण्यास मदत करते. चालणे, धावणे आणि पोहणे ही वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालींची काही उदाहरणे आहेत. या प्रक्रियेत अंग, पंख, फ्लॅगेला आणि सिलिया यांसारख्या उपांगांची क्रिया असते. मासे, व्हेल आणि शार्क यांसारख्या जलचर प्राण्यांमध्ये लोकोमोशनचा परिणाम लाटांसारख्या स्नायूंच्या आकुंचनाच्या मालिकेतून होतो. आणि दाखवलेल्या तक्त्यावरून लोकोमोशन आणि हालचाल यातील फरक जाणून घेऊ. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये हालचाल. हालचाल हे सजीवांच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
मानवासह बहुसंख्य पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ही मूलभूत यंत्रणा वापरली जाते. प्राणी विस्तृत हालचालींमध्ये प्रदर्शन करतात. तर आता वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचालींबद्दल चर्चा करूया. गांडूळ. गांडुळाचे शरीर टोकापासून शेवटपर्यंत जोडलेल्या अनेक वलयांनी बनलेले असते. त्यात स्नायू आहेत जे शरीर लांब आणि लहान करण्यास मदत करतात. त्याच्या शरीराखाली सेटाय नावाच्या मोठ्या प्रमाणात ब्रिस्टल्स असतात जे स्नायूशी जोडलेले असतात. हे ब्रिस्टल्स जमिनीवर पकड मिळवण्यास मदत करतात. हालचाल करताना गांडूळ प्रथम शरीराचा पुढचा भाग वाढवतो. मागील भाग जमिनीवर स्थिर ठेवतो. मग ते पुढचे टोक निश्चित करते आणि मागील टोक सोडते. ते नंतर शरीर लहान करते आणि मागील टोक पुढे खेचते. त्यामुळे लहान अंतर पार करून पुढे जाता येते. असे स्नायू आकुंचन आणि विश्रांतीची पुनरावृत्ती केल्याने गांडूळ मातीतून फिरू शकतो. त्याच्या शरीराद्वारे स्त्रावित एक पातळ पदार्थ या हालचालीस मदत करतो. झुरळ. झुरळाला पाय जोडलेल्या 3 जोड्या असतात जे त्याला चालण्यास, धावण्यास आणि चढण्यास मदत करतात. याला उडण्यासाठी पंखांच्या 2 जोड्याही आहेत. मोठे आणि मजबूत स्नायू पायांच्या हालचालीस मदत करतात. शरीर चिटिनने झाकलेले असते. एक हलकी संरक्षणात्मक सामग्री. चिटिन नियमितपणे टाकले जाते जेणेकरून शरीर वाढू शकेल. पक्षी. पक्षी जमिनीवर चालू शकतात आणि उडू शकतात. काही पक्षी पाण्यातही पोहू शकतात. पक्ष्यांचे शरीर सुव्यवस्थित आहे. त्यांची हाडे हलकी आणि मजबूत असतात. ते पोकळ आहेत आणि त्यांच्यामध्ये हवेची जागा आहे. हातापायांच्या खालचा भाग पंजे म्हणून सुधारित केला जातो. जो त्यांना चालण्यास आणि पर्च करण्यास मदत करतो. स्नायूंच्या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणावर उड्डाण करणारे स्नायू ठेवण्यासाठी सुधारित केले जाते.
ती पंख वर आणि खाली हलवण्यास मदत करतात. पक्ष्यांना विशेष उड्डाण करणारे स्नायू असतात आणि पुढचे हात पंख म्हणून सुधारित केले असतात. पंख आणि शेपटीला लांब पंख असतात जे उडण्यास मदत करतात. पक्षी दोन प्रकारे उड्डाण दर्शवतात: ग्लाइडिंग आणि फडफडणे. सरकताना पक्ष्यांचे पंख आणि शेपटी पसरलेली असतात. या हालचालीमध्ये पक्षी वर आणि खाली जाण्यासाठी हवेचा प्रवाह वापरतो. फडफडणे ही एक सक्रिय फ्लाइट आहेत. पक्षी पंख फडफडून हवेला मारतो. ते यासाठी उड्डाण पिसे वापरतात.